नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। युक्रेनच्या विशेष फोर्सने शनिवारी उशिरा रात्री दूरवर मारा करणाऱ्या ड्रोन्सद्वारे रशियाच्या 8 परिसरांवर हल्ले केले। CNN या अमेरिकन वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे। या हल्ल्यात रशियाची 3 ऊर्जा स्थानके आणि एक इंधन डेपो उद्ध्वस्त झालाय। या हल्ल्यात 2 नागरिकांचाही मृत्यू झालाय। मात्र रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत काहीच दुजोरा दिला नाहीये। इराण आणि इस्रायलमध्ये संघर्षाची व्याप्ती वाढत असताना अमेरिकी लोकप्रतिनिधींनी युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षा शस्त्रे पुरवण्यासाठी तब्बल 95 अब्ज डॉलर्स मदत पॅकेज मंजूर केले। शनिवारी पारित झालेल्या बहुप्रतीक्षित विधेयकाला पाठिंबा मिळालाय। अमेरिकेने इस्रायल 26.38 अब्ज डॉलर्स, तर युक्रेनला 60.94 अब्ज डॉलर्स आणि तैवानला 8.12 अब्ज डॉलर्स मदत केली आहे। यामुळे युक्रेनकडून रशियावर आणि इस्रायलकडून इराणवर आणखी हल्ले होण्याची शक्यता वाढली आहे। इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी अमेरिकेतून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराकने सिरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट डागले। इराकच्या जुम्मर शहरातून काल ईशान्य सिरियातील अमेरिकन लष्करी तळावर किमान 5 रॉकेट डागण्यात आली आहेत, असं 2 इराकी सुरक्षा सूत्रांनी सांगितलंय। मालदीवमधील लोकसभा निवडणुकीत मोहम्मद मोइझू यांच्या PNC पक्षाने मोठा विजय प्राप्त केलाय। मोइझू यांच्या विरोधातील MDP पक्षाला निराशा हाती आली आहे। त्यामुळे मालदीवमध्ये मोइझू यांना सत्ता राखण्यास यश आलंय। मालदीवमध्ये चीनप्रेमी PNC पक्षाने 93 पैकी 66 जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अनिवासी हिंदुस्थानींना बँक, FD, शेअर बाजार तसेच कमाईतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मिळणारी कर सवलत 15 वर्षांपासून 4 वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे। त्यामुळे ब्रिटनमध्ये राहिल्याच्या 5व्या वर्षापासून अनिवासी हिंदुस्थानींना त्यांच्या हिंदुस्थानातील उत्पन्नावर 50% कर भरावा लागणार आहे। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हा कडक कायदा आणलाय। टोकियोच्या दक्षिणेला पॅसिफिक महासागरात काल रात्रीच्या प्रशिक्षणादरम्यान 8 क्रू सदस्यांना घेऊन जाणारी 2 जपानी नौदलाची हेलिकॉप्टर कोसळलेत। यात एकाचा मृत्यू झाला असून 7 जण बेपत्ता असल्याचं जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलंय। श्रीलंकेतून एक मोठी बातमी समोर येते। श्रीलंकेतील उवा प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे। कार रेसिंग दरम्यान झालेल्या अपघातात किमान 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 23 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे। सेंट्रल हिल रिसॉर्टमध्ये कार रेसिंग दरम्यान कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून खाली प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या लोकांमध्ये ही कार घुसली। या अपघातात 23 जण गंभीर जखमी झाले असून 7 जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अमेरिकेचं नागरिकत्व मिळवणारा भारत दुसरा मोठा देश ठरलाय। अमेरिकेच्या संसदीय अहवालानुसार 2022 मध्ये 65,960 भारतीय अधिकृतपणे अमेरिकेचे नागरिक बनलेत। यासह मेक्सिकोनंतर भारत आता अमेरिकेसाठी नवीन नागरिकांचा दुसरा सर्वात मोठा देश बनलाय। कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आज सुनावणी पार पडली। या सुनावणीत न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना असाधारण जामीन देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आणि याचिकाकर्त्याला 75,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता हायकोर्टाने मोठा झटका दिलाय। हायकोर्टाने या सरकारकडून 2016 रोजी पश्चिम बंगाल राज्य पातळीवरील परीक्षेच्या माध्यमातून करण्यात आलेली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द केली आहे। तसेच शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश CBIला दिलेत। इंडिया आघाडी सत्तेत आली तर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द केला जाईल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते P. चिदंबरम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात यासंबंधी उल्लेख केलेला नसला तरी CAA रद्द करण्याचा काँग्रेसचा मानस आहे, असं ते म्हणाले। लोकसभा निवडणूक मतदानाचे अद्याप 6 टप्पे शिल्लक असताना भाजपने विजयाचं खातं उघडलंय। सुरत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आलेत। काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी आणि पर्यायी उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलाय। तसेच इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे।
सलमान खानचे प्रकरण शांत होत नाही, तोच राजकीय नेत्यांना धमक्या या गँगकडून दिल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आलाय. धमकी देणाऱ्याने लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. पैसे न दिल्यास अन्यथा सलमान खान सारखे होणार असल्याचे म्हटलंय. त्याने आपले नाव रोहित गोदारा म्हटलं आहे. हा फोन ऑस्ट्रेलियातून आला होता. राज्यासह देशभरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवणारी तांत्रिक सहाय्यासह विविध प्रशिक्षणे देणाऱ्या केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी आणि प्राद्योगिक संस्थेने अनेक वर्षांच्या बळावर आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली. देशातील पहिली टॉय लहान मुलांची खेळणी तपासणी करणारी आधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोने चांदीच्या किमतीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिलाय. आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झालंय. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा अधिक आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 81,000 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.